श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः उत्तरोनी आज्ञा खेचरी विजयी झाला कपी केसरी येरी राहोनी गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे मंगल प्रसंगी साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामदैवत हनुमानजीच्या दरबारात इमामपूर पवित्र भूमीमध्ये तिसऱ्या वर्षीची ही लक्ष्मण शक्ती नवनाथ साळुंखे आणि भरत चव्हाण असणारा यांनी घरी रामायण असणारा करून या ठिकाणी शक्ती प्रारंभ केलेल्या भाग्य इमामपुराचं 51 बळीने वाचक सूचक सर्व ग्रामस्थ खूप मोठ्या थाटात कार्यक्रम चाललेला आहे. कार्यक्रमाचा अनुसंधान असं असणार आहे. मारुतीचा स्पर्श मगरीला झाल्यानंतर मगरीला जो शाप होता त्या शापातून असणारा तिचा उद्धार झाला. आकाश मार्ग दुसरी मारली आणि मारुतीला ती मगरी काय बोलू लागली वाचा. तुझी या उपकार हनुमंता काय द्या उतराई भावे काही विधवित तत्वता सावधान महत्वाची भूमिका सांगते. तत्व अगट दाटू कावीर होसी कळी काळाच्या दृष्टी काय नानीसी त्याही वरी राम स्मरणेसी हरणीसी ताटुंगा बलवान शब्दकाचा विनेश तू नाम भक्तेश काळावर सत्ता मिळवण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे. असा तू बलवान मारुती राम नाम स्मरणे पुढे विघ्न कळसे पुढे आश्चर्य देखील वाढे तुझं पुढे सांगे नाम घेता वया गेला इसा पुढे ऐकला नामापुढे कुठलं शिकणं असणारा सवलत नाही. हनुमंत नामस्मरण नामधारी असल्यामुळे विघ्नावर मात करतो असं ती अप्सरा बोलू लागली. तू भावार्थी श्रीराम भक्त वेनसी कपटाची मात निष्कपट तू कपिनाथ तू रामाचा भक्त आहेस निष्कपट आहेस. हा काळने मी राक्षस आहे तो कपटी आहे पण तुला ते कपटी आहे असं वाटत नाही. मारुतीला विद्युत मला अप्सरा बोलू लागली. विनवित असे मी तुझ्या प्रती सावधाईके कपिपती केवळ कपटाची कपट मूर्ती तू हा राक्षस चित्ती हनुमंता त्याला साधू म्हणतोस ना तो साधू नाही तो कपटी काळनेमी नावाचा राक्षस आहे. तुला गोवायला मारलेला रावणात असणारा पैन करून या ठिकाणी आलेला आहे. सावध हो हनुमंता. मग तू अप्सरा रामाचा निज भक्त स्वामी कार्या लागी उद्युक्त अति संकटी दूर पंथ क्रम रामाचा भक्त आहे. प्रभूचं स्वामीचं कार्य करण्यासाठी एवढा मोठा लाभ पंथ असणारा लंकेपासून या ठिकाणी असणारा दुर्णागिरी पर्वतापर्यंत आलेला आहे. हनुमंताचं कौतुक करू लागलेली आहे. चासी मनती परम साधू महाकपटी महामैंदू तुझं साधू समजितो साधू असणारा तो कपटी आहे पापी आहे चंडाळ आहे. तुला फसवण्यासाठी आलेला आहे. सावध हो मारुत्र्या सावध हो. तुझे उपकार आहेत माझ्यावर म्हणून मी तुला खरी पाहिजे. रावणाचा परम आप्त प्रतिज्ञा करून येथ कुणी आला द्रोण पर्वत छळणार्थ तुझं लागी रावणाचा नातेवाईक आहे. पैन मांडलेली अर्ध राज्याला राहून देणार आहे. सूर्य उगवायच्या अगोदर तुला असताना औषध घेऊन जाऊ द्यायचं नाही. जमलं तर मारून टाकायचं. म्हणून या साधूच्या वेशात तुला होऊ लागलेला आहे असं हनुमंताला बोलू. काळ वेणी राक्षस ब्राह्मण रूपी तापस भरण्या तापस वेश अति दुर्दश अरे ब्राह्मणाच्या वेशात साधूच्या रूपामध्ये या काळनेमी नावाचा राक्षस आहे. भस्म लावलाय जटा वाढवलेला हातात माळ घेतली राम 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 म्हणून रामाचं चरित्र तुला सांगून या ठिकाणी तुला टाइमपास करू लागलेला आहे. जरी याचा विश्वास धैर्यशी छळण करील क्षणार्धेसी छळ छळणे याची निराशी बहुमायसी याचा विश्वास या कपट्याचा धरल्यास तर तू छळल्या जाशील आणि फसल्या जाशील. मारुत्र्या सावध हो. इथून माझ्या अप्सरा बोलू. जब उदया ये सुभा कपिनाथ
केसरी अति विस्मित विस्मिता असं ती सुंदरी नावाची अप्सरा मारुतीला काळनिमिषयी सांगितलेलं आहे आणि आकाश मार्गाने तिचा उद्धार झालेला असणार आहे. आश्चर्य वाटलं मारुतीला. अरे मी त्याचं साधू म्हणून दर्शन घेतलेलं आहे, पाठ पूजा करतोय माझी असा असणारा महान साधू मी समजलंय आणि तो राक्षस आहे. चमत्कार वाटला मारुतीला. पुढे काय केली असता स्वर गंगना आचे वर्तले कपिनंदना विचार आगरीला निज मना दुष्ट हनना लागोने अप्सरा उतरून निघून गेलेली. मारुतीला आश्चर्य वाटलेले. या दुष्टाविषयी विचार करू लागला, त्या साधूविषयी काळनिमिषयी. हनुमंत काय बोलायला बरं पुढे सभाय स्मरोनी रघुनाथ राक्षस दुष्ट अवलोकिता समूळ उडाली कपटता श्रीरामदूताचे निभेदे. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं असणारा त्या ठिकाणी आणि जी कपटाची असणारी स्थिती वार्ता होती त्या काळनिमिषीने ओढून गेली असणारा खरंच हा साधू नाही तर हा काळनिमी राक्षस आहे. पाहिलं मारुतीने असणारच त्या बुद्धीने काय बोलले पुढे देखना होवनिया देही पाहना पाहता ठाई दृश्या दृश्यत्वची नाही दृष्टा तोही हरते. दृष्टी डोळस असणारा हनुमंतराय बघू लागलेला आहे. पाहण्याची क्रिया तो पाहणारा असणारा राक्षस संपलेला आहे असणारा. ही क्रिया वृत्ती आणि पाहण्याची स्थिती असणारा त्या ठिकाणी ही कपटाची वार्ता सोडून गेली आहे. हा काळनिमी राक्षस आहे. मारुतीला खरं पटलं त्या ठिकाणी युद्ध आले. दृष्टा हरपलिया पाही दर्शन नुरेची काही भावनेसी ठाव नाही वेगळे काही दिसे. दृष्ट हरपल्यानंतर बघण्याची क्रिया हरपल्यानंतर समोर काय आहे ते प्रश्नच उरत नाही ना त्या ठिकाणी असणारा. तसं या ठिकाणी मारुतीला झालेला आहे. कपटाची वार्ता नष्ट झालेली आहे आणि काय मी पाहिलेलं आहे. दृष्टा हरपलिया पाही दर्शन नुरेची काही भावनेसी ठाव नाही वेगळे काही दिसेना. दृष्ट हरपल्यानंतर असणारा दृश्याचा संबंधच येत नाही असणारा त्या ठिकाणी ही भावना जी असणारी आज त्या ठिकाणी आहे वृत्ती असणारी ही नष्ट झाली त्या ठिकाणी एकरूप झाली आणि काळनिमीच्या साधूच्या ऐवजी काळनिमी पाहिले. द्रष्ट होय परिचिन्ह तरी भासे दृश्याचे भान सारी यात्री पुटीसी वळवण कपट चिन्ह तेथे कैसे. दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटीचा असणारा भान झाल्यानंतर त्या ठिकाणी कपट कुठं शिल्लक राहत असतं का. ही स्थिती अवस्था वृत्ती मारुतीची झालेली आहे. काळनिमीला बघितला आता काळनिमी राक्षसाच्या रूपात दिसला. काय झालं पुढे एका श्रीराम नामासाठी वृत्ती कपटाची तो श्रीराम कपसनिष्ठी गोष्टी तेथे कैसे. राम प्रभूचं नामस्मरण केल्यानंतर खरं काय आहे हे हनुमंताला लक्षात आलं. साधू नाही काळनिमी आहे. काय करणार मारुतीला हरोनी पाहे तो कपींद्र दिसे राक्षस भ्यासुर महापापी दुराचार यासी सत्वर मारी. जवळ गेले मारुती असणारा साधू नव्हता. त्या ठिकाणी भस्म जटा धारण करणारा कमाळ घालणारा असणारा हा भयंकर काळकुट्ट खापरासारखा काळा राक्षस आहे. मारुतीला जवळ गेले राक्षसाला काय बोलले साधून पुरुषार्थ पुरुषाला माझा घात अति बळी रामदूत याचा निपांत करिला. काळनिमीने ठरविलं त्याच्या कार्याला पण आलेला आहोत ना. हा रामदूत हनुमंत आहे ना. हनुमंताला आता मी पण मारल्याशिवाय ऐसे बोलोनी कपिंद्र आला राक्षसा समोर बोल बोलोनी निष्ठुर स्वयवान
झाड उभायत ना आपले, तसे त्या काळिमीच्या राक्षसाच्या अंगावरचे झाड केस दिसत होते, काही झाले नाही का? आठही दाडा समसमीत, नासाचे चाकळे आत, चघळी असून हे निखळत कैसा भास. मांस खाणारे खाद्य राक्षसांचा राक्षसी मांस खाणारे येत असणारा, आज दाराच्या रात्री त्याच्यात मांस असताना चघळू लागलेला असा भयानक विद्रुप काळिमी दिसल्या. हो यांतळी बुबुळे खोल, जैसे धगधगीत इंगळ, ऐसे दिसती नेत्र गोळ. खोल खोल डोळे त्याचे लाल इंगळाच्या दिसतोय ना, त्याप्रमाणे लाल डोळे दिसलेले काळिमीचं वर्णन झालेलं आहे. जैसा मेघ गडगडी तैसा निशाचर गर्जिनला, कोलित धावोनी धाविंगला. अवकाळी गर्जना नाही का मागच्या 2-4 दिवसात कड केला, त्याप्रमाणे गर्जना केली काळिमीने. धावला ना मारुतीवर, काय झालं? कोणी निशाचरी वेग वाढला कपी केसरी, आयोजने गगनांतरी. काळिमीने जेवढा वाढला बघा, त्याच्यापेक्षा हनुमंताई बलाढ्य तेवढाच उंच वाढलेला आहे. जैसा तापला लोह गोळा, जैसा तैसा परतला गोळा. सवेग चालीला सवळ, जैसा कल्लोळ अग्नीचा. लोखंडाचा गोळा लाल तापवा, रागाला मारुतीला तप्त झाला काळिमीवर धावला. लक्षणीया निशाचे उडी घातली सत्वर, झाले शेत चूर्ण शेणावरी. वज्रसेनीने मारुतीला उंच उडी मारली आणि काळिमीच्या अंगावर उडी असताना टाकली. तरी राक्षस दुर्बळी, आक्रांत्य निघाली. तुझी युद्ध समेळी, मी रांगोळी केली. तरी आवडली काळिमी बोलते, हे वांडरा हनुमंतरा, आज तुला सुद्धा मी मारल्याशिवाय राहणार नाही. ऐसे बोलता राक्षस, राक्षस. भूमी आदळला कर्कश. कशा? विधा उठीला बहुवस, पर्वत पर्वतेश दला. असं म्हणतोस होय, हुसला असणारा पुढे काळिमी आणि आपटीला खाली सुरा झाला त्या ठिकाणी शब्द असताना झाला आवाज आला. अत्यद्भुत गंधर्व होते निद्रिस्त, ते उठोली अज्ञात सैरा धावत. दुर्डागिरी पर्वतावर औषधी होत्या, त्या पर्वताच्या बाजूला काळिमी मारला, मोठा आवाज झाला, गंधर्व जागे झाले आणि गंधर्व काय बोलू लागले? घंटा उठीला दुर्धर, यवनिया शस्त्रास्त्र. हनुमंताला पावसाला दुर्डागिरी पर्वतावर हुंडा ना हुंडा जागे व्हा. गंधर्व सुद्धा सगळे जागे झाले. कोणाचा आवाज आहे? कोण या ठिकाणी आलेला रात्रीमध्ये? 1 वाजून गेलेली आहे. गंधर्व त्या ठिकाणी विचार करू लागले. तव देखीला कपी केसरी भोवता वेडीला सामग्री, वर्षताती शस्त्रास्त्री. दुर्डागिरी पर्वतावर गंधर्व रांगणगार उभे असताना चौकून मारुतीला वेढा टाकला. मध्यरात्री 1 वाजलेले, अरे हा चोरच असावा, कशाला न विचारता धरा मारा. गंधर्व औषधे राखणारे बोलू लागले. हा धन्यवाद महाराज. खरंच आजच्या शक्तीतली नंबर 1 जोडी या ठिकाणी लागलेली. हा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आमचे खरसाळे महाराज आणि डाके नाना यांना बाळू चव्हाण यांच्याकडून 50-50 रुपये या ठिकाणी बक्षीस आणले. भारत चव्हाण यांच्याकडून 100-100 रुपये बक्षीस आणले. तसेच आमचे नवनाथ महाराज साळुंके यांच्याकडून 100-100 रुपये बक्षीस आणले. आप्पा कदम यांनी पण 50-50 रुपये बक्षीस दिले. आणि तसेच आपले हरिभक्तपरायण महादेव महाराज वायभट माने, वायभट वाडीकर, मला वायभट वाडी म्हणायचं तर असं म्हणले माने महाराज. खरंच असणारा यांनी 100-100 रुपये या ठिकाणी बक्षीस दिलंय. महाराजांनी त्यांचं कौतुक केलं म्हणजे खरंच अग्रेसर जोड झाली. धन्यवाद महाराज. आणखीन पुढं ओळ्या काहीतरी घ्या म्हणतात. सर्वांना धन्यवाद. प्रभू रामचंद्र सर्वांचं कल्याण करू. तू कोण कैचा कोण आहेस, मध्यरात्री काला पर्वती सैरा विचरसी, आज्ञा कोणासी मुसिरी. गंधर्व हनुमंतरायाला पर्वताच्या ठिकाणी विचारू लागले, आणि मध्यरात्र झालेली, तू कोण आहेस? कुणाला न विचारता इथं आलास कसा? नाव काय आहे? कुठून आलास? येण्याचं काय कारण आहे? चोर म्हणून त्या वेड्या टाकला मारुत्र्या. निशी मध्या
हा या ठिकाणी आणखीन बक्षीस या ठिकाणी आणलंय. शिवाजी कदम यांच्याकडून 50 रुपये, लक्ष्मीबाई चव्हाण यांनी पण 50 रुपये दिले. आणि खरंच असणारा तुमची व्हिडिओ शूटिंग एवढी चांगली झाली आहे, आमच्या व्हिडिओ शूटिंग वाल्यांनी सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस दिलंय. पण आम्हाला पाठीमागे काही ठेवलं नाही, म्हणून तुम्हाला आता उठवायची आम्हाला पाळी आलेली आहे. हा यानंतर आमचे धन्यवाद व्हिडिओ शूटिंग सहित सर्व भाविक भक्ताला खूप खूप धन्यवाद. यानंतर दादाराव महाराज खरसाडे हे वाचकाची सेवा करतील आणि सूचकाची सेवा ताटे महाराज हे सूचनाची सेवा करते. माझ्यापेक्षा उंच आवाज येते.